नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर सुट्टीचा दिवस होता. तर स्वरूपला आणि स्वरूपच्या पप्पांना सॅटर्डे संडे सुट्टी होती. तर सॅटर्डेचा दिवस होता. तर म्हटलं चला आता ना काहीतरी काय वेगळं करावं ब्रेकफास्टला, कारण का रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे सॅटर्डे संडे थोडंसं स्पेशल आणि वेगळा ब्रेकफास्ट करते, म्हणजे मुलांना आणि आम्हाला देखील आवडेल. तर मस्तपैकी आहे ना आधीच मी इडलीचं पीठ आहे ना करून ठेवलं होतं आदल्या दिवशी, आणि सकाळी उठल्या उठल्या मस्त छान अशी इडली बनवली. इडली लावल्या तोपर्यंत इथे पटकन चटणी करायला घेतली. तर ह्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली होती, त्यामुळे मी शेअर करत नाही. आणि हे बघा, एवढं मस्त आणि छान इडल्या झाल्या होत्या ना, खूप अशा स्पंजी इडल्या झाल्या होत्या. तर मी आहे ना तुम्हाला एक असे ना तोडून दाखवते. तर डाळ तांदळाचं प्रमाण आहे ना मी कसं घेते, 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी पोहे. तर हे मिक्स करून आपण वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे इडल्या बघा किती सॉफ्ट झालेल्या आहे. आणि मस्तपैकी अशी ना थोडी तिखट चटणी केली होती, कारण का मुलं चटणी बरोबर खात नाही. आणि जेवण झाल्यानंतर म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं आज बाहेर तुळशीबागेत. तर त्यासाठी मी दोघांना रेडी केलं. आणि बघा सेम कपडे घातले होते, त्यामुळे छान वाटत होते. तर ह्यांनी आहे ना बाहेर गेले होते ना गुजरातला, त्यावेळी त्यांनी ते टी शर्ट आणले होते गिरवरून. आणि म्हटलं आता तेच टी शर्ट घालूया, कारण की ना अजून थोड्या दिवसांनी मुलांना येणार नाही, आत्ता शॉर्ट होतात. तर आम्ही इथे तुळशीबागेत आलो आहे आणि गाडी पार्किंग केली आहे. त्यानंतर गाडी पार्किंग आहे ना आम्ही दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे ना त्या साईडलाच केली होती. आणि जाता जाता छान असं मंदिरात दर्शन घेतलं. तिथं काही फोटो व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं, त्यामुळे ते मुमेंट मी कॅप्चर केले नाही आहे. छान दर्शन घेतलं. म्हणजे किती साऱ्या गोष्टी असतात ना समोर. ड्रेस घेऊ, मुलांसाठी काहीतरी घेऊ, चप्पल वगैरे, असं भरपूर काय काय होतं तुळशीबागेमध्ये. तर इथे बघा मानाचा म्हणजे तुळशीबागेतल्या गणपतीचे देखील दर्शन झाले. आणि इथे आहे ना मला शिशासाठी असं पूर्ण आहे ना विंटरचा किंवा थंडीचा जो सेट होता ना, तसं स्वेटरचा सेट घ्यायचा होता. आणि सेम मला स्वरूपसाठी बघायचा होता, पण स्वरूपसाठी आहे ना मला भेटला नाही. आणि अखेर शेवटी भेटला मला, आणि त्याचा कलर आहे ना पर्पल कलर होता. पण स्वरूप बोलला हा मला कलर नको आहे, मला फक्त स्काय ब्ल्यू असेल तरच घ्यायचा, नाही तर मी घालणार नाही, कारण का हा गर्लचा कलर आहे. आता एवढ्याशा लहान मुलांना कसं समजतं काय माहिती, पिंक कलर घालायची नाही आहे. तर